BAMS आणि BHMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड 8साठी शेड्यूल जारी झालेला आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7चा कट ऑफ आपण दिला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की एक छोटंसं राऊंड होऊ शकते. त्या पद्धतीने काल CET सेलच्या वेबसाईटवर जर आपण गेलो तर या ठिकाणी बघा नोटीस नंबर 33 आलेला आहे. शेड्यूल या ठिकाणी बघू शकता. शेड्यूल फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 8 फॉर BAMS, BHMS आणि BUMS साठी लावलेले आहे. ती नोटीस आपण बघणार आहोत आणि लिस्ट सुद्धा बघणार आहोत की किती विद्यार्थ्यांना ते कॉलेज मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. 2025ची काउन्सिलिंग आपण याच चॅनलवर मोफत करणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा ही नोटीस आपण डाउनलोड करू. नोटीस नंबर 33 डाउनलोड करूया. ती डाउनलोड झालेली आहे नोटीस नंबर 33 शेड्यूल फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 8 आणि रेग्युलर राऊंड म्हणजे 11वा राऊंड आहे बघा. हा BAMS आणि BHMS साठी हा फायनल राऊंड आहे, शेवटचा राऊंड आहे. याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि त्यांनी हे कॉलेज घेणं कंपल्सरी आहे. यानंतर कुठलाही राऊंड होणार नाही आहे, कारण कट ऑफ डेट आहे 31 डिसेंबर. यामध्ये बघूया आपण काय सांगितलेलं आहे. ॲज पर नोटीस नंबर 31 इन व्ह्यू ऑफ द एक्सटेन्शन ऑफ कट ऑफ डेट फॉर ॲडमिशन टू आयुष कोर्सेस बाय सेंट्रल काउन्सिलिंग, म्हणजे जी कट ऑफ डेट वाढलेली आहे त्या नियमानुसार द सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 7 वॉज डिक्लेअर्ड आफ्टर टेकिंग फ्रेश चॉईसेस फ्रॉम द कॅन्डिडेट. म्हणजे राऊंड 7साठी ज्या फ्रेश चॉईस फिलिंग घेतल्या होत्या ते राऊंड कंडक्ट केलेला आहे. आफ्टर द एंड ऑफ द राऊंड 28/12/2024 ते राऊंड संपलेला आहे. देअर आर फ्यू सीट वॅकंट इन ग्रुप बी, म्हणजे त्या राऊंडमध्ये ज्या व्हॅकंट सीट राहिलेल्या आहेत. ॲज द कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन इज 31/12/2024, 31 डिसेंबर ही कट ऑफ डेट आहे. त्यानुसार इन द कॉम्पिटंट अथॉरिटी हॅज डिसाइडेड टू कंडक्ट ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 8. त्या तारखेच्या अनुसरून 3 दिवस असल्यामुळे काही जागा रिक्त राहिल्यामुळे कमिटीनं ठरवलेलं आहे की 8वं राऊंड घ्यायचं आहे. ऑन द चॉईसेस ऑलरेडी फिल्ड बाय द कॅन्डिडेट, अगोदर आपण जी चॉईस फिलिंग केलेली आहे त्याच चॉईस फिलिंगवर खाली वेटिंगवर राहिलेल्या विद्यार्थ्यांना इथं ॲडमिशन दिल्या जाणार आहे. यामध्ये कुठलेही नवीन चॉईसेस किंवा नवीन रजिस्ट्रेशन वगैरे काही राहणार नाही आहे. 7मध्ये आपण ज्या चॉईसेस दिलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांची नावं या यादीमध्ये येणार आहेत. द शेड्यूल विल बी ॲज फॉलोज. शेड्यूल असा आहे बघा. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 8 फॉर ग्रुप बी, BAMS, BHMS आणि BUMS साठी. त्याची यादी आपल्याला 28/12/2024 म्हणजे कालच प्रसिद्ध केलेली आहे. नोटीससुद्धा कालच प्रसिद्ध केलेली आहे. यादी मी तुम्हाला दाखवणार आहे, कट ऑफसुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फिजिकल जॉईनिंग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विसाइट फीज बाय DD चेक ॲट द अलॉटेड कॉलेज. आपल्याला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याला फिजिकल जॉईनिंग आपल्याला 29/12/2024 ते 31/12/2024 या अवधीमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण चेकसुद्धा देऊ शकतो, असं काही नाही DD दिला पाहिजे म्हणून.
त्यानंतर नंबर 3चं नोटीस आहे, कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन ॲज डिक्लेअर्ड बाय द सेंट्रल काउन्सिलिंग 31/12/2024 ही आहे. नो ॲडमिशन इज परमिशिबल आफ्टर धिस डेट. बघा, सेंट्रल काउन्सिलिंग आयुष कोर्सेसचं जे आहे, आयुष मेडिकल कमिशन इंडिया यांनी जी तारीख दिलेली आहे ती तारीख आहे 31 डिसेंबर. त्यानंतर कुठलंही ॲडमिशन होणार नाही. परंतु एक लक्षात घ्या, सेंट्रल काउन्सिलिंग ही गरजेनुसार तारीख वाढवत असते. आत्तापर्यंत जवळपास 2 ते 3 वेळेस तारीख वाढवलेली आहे. यानंतरही जर त्यांच्याकडे काही तक्रारी गेल्या किंवा त्या कमिटीला वाटलं की तारीख वाढवावं लागते, तरीसुद्धा तारीख वाढू शकते. या अगोदरच्या बऱ्याच काउन्सिलिंगमध्ये 15 जानेवारीपर्यंत सुद्धा ॲडमिशन झालेले आहेत. तो पुढचा विषय आहे. परंतु आज आपण 31 डिसेंबर ही कट ऑफ डेट आहे. तर बघा, ही झाली नोटीस. त्यानंतर आपण आता यादी बघणार आहोत. यादी डाउनलोड करूया आपण. इथे यादी पण लागलेली आहे. प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर BMS, BHMS, BUMS कोर्सेस, ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 8. ही यादी आपण डाउनलोड करूया. बघा, यादी तुमच्या समोर आहे. याला झूम करूया. या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर BMS, BHMS, ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 8 स्पष्ट दिसतंय. इथे बघा, ज्या सीट शिल्लक राहिल्या होत्या कॅटेगरी वाईज बघा, ते सर्व कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. आणि हे क्रमांक 3 जे आहेत हे BMSचे आहेत. इथे बघा, जास्तीत जास्त शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा या ठिकाणच्याच काही सीट रिमेनिंग राहिल्या होत्या बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 सीट सरासरी राहिलेल्या होत्या. 15 सीट त्या इथे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहेत. आपण बघूया एक एक. इथे SABCचं बघा, फिमेल कॅन्डिडेटला 5,81,239 एवढ्या ऑल इंडिया रँकला या ठिकाणी ते कॉलेज मिळालेलं आहे. मार्क्सचा जास्त डिफरन्स दिसत नाही आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्कचं ॲनालिसिस केलेलं आहे. त्यानुसार तुम्ही या ऑल इंडिया रँकचा अंदाज बांधू शकता की किती मार्क्सने खाली आलेले असेल. त्यानंतर SCBC कॅटेगरीला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर VJAला पण मिळालेलं आहे. हे बघा, इथे 5,46,497 एवढ्या ऑल इंडिया रँकला VJAला मिळालेलं आहे. असं कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया रँक बघू शकता. मार्क्सचा फार एवढा मोठा डिफरन्स नाही आहे. त्याच मार्क्सवर जवळपास अलॉट झालेला आहे. 1-2 मार्काचा फरक पडू शकतो. ऑल इंडिया रँकनुसार आपण ते ॲनालिसिस केलेलं नाही. लगेच तुम्हाला डायरेक्ट यादी दाखवलेली आहे. त्यानंतर खाली BHMSचं बघा. BHMSचं जे मायनॉरिटीचं कॉलेज आहे, भोकरदन जालना या ठिकाणचं ते कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणि EB गडकरी गडहिंग्लज हे कॉलेज विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज अलॉट झालेले आहे. याचा मार्कनुसार कट ऑफ तुम्हाला मी डाटा ॲनालिसिस करून फायनल कट ऑफ जो काय राहिलेला आहे 31 डिसेंबरचा, तो कट ऑफ तुम्हाला मार्कनुसार एक सेपरेट व्हिडिओ करून अपलोड करणार आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच येईल. आपण फक्त आता ही यादी तुम्हाला लेटेस्ट अपडेट जी आहे ती कळवलेली आहे. आणि फायनल कट ऑफ हा तुम्हाला लवकरच अपलोड केला जाईल. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.